आली आहे भागवत एकादशी। हा साधा सुद्धा दिवस नाही, शनिवार आणि एकादशीचा अत्यंत दुर्मिळ योग आहे। आणि याच दिवशी घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला एक गुप्त वस्तू ठेवायची आहे। फक्त एक वस्तू आणि तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी कायमच्या संपतील, घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि शत्रू तुमच्या पायाशी लोटांगण घालेल आणि पती व मुलांची एवढी जोरदार प्रगती होईल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल। ही वस्तू कोणती आहे, ती उंबरठ्यावर कधी आणि कशी ठेवायची, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, अगदी सविस्तर। हा उपाय इतका शक्तिशाली आहे की याचे रिझल्ट तुम्हाला काही तासातच दिसायला लागतील, म्हणून व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। भगवंताचे नाव घेतल्याने व्हिडिओ पाहताच तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल। आणि हो, व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। माझ्या लाडक्या माता भगिनींनो, आपण अनेकदा देवाकडे अगदी रडून रडून मागतो, कडक उपवास करतो, व्रत वैकल्य करतो, देवाचे देवघर रात्रंदिवस पूजतो, पण तरीही आपल्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही। परिस्थिती जशी आहे तशी राहते, उलट अडचणी आणखीनच वाढतात। का माहिती आहे? कधी विचार केलाय का यावर? याचं कारण असं नाही की देवाचं तुमच्यावर कोप आहे, तर याचं मुख्य कारण आहे की आपण योग्य वेळी, योग्य नियमाने आणि योग्य तो उपाय करत नाही। शास्त्रांमध्ये प्रत्येक तिथीची एक विशिष्ट ऊर्जा सांगितलेली आहे आणि येत्या शनिवारी म्हणजेच 11 जुलैला येणारी ही भागवत एकादशी म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याची अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संधी आहे। शनिवार हा न्याय देवतेचा म्हणजे शनी महाराजांचा दिवस आहे आणि जो कर्माचे फळ देतो आणि आपल्या जीवनातील विघ्न दूर करतो। तर दुसरीकडे एकादशी ही साक्षात सृष्टीचे पालन करते श्रीहरी विष्णू यांची सर्वात प्रिय तिथी आहे। जेव्हा शनिवार आणि एकादशीचा अद्भुत संयोग एकत्र येतो, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडातून एक अशी अद्भुत दैवी ऊर्जा प्रवाहित होत असते, जी तुमच्या घराची दिशा आणि दशा दोन्हीही बदलू शकते। या दिवशी विश्वात सकारात्मक ऊर्जेचा प्रचंड प्रभाव वाढलेला असतो आणि याच मुहूर्तावर केलेला एक छोटासा उपाय भगवंतापर्यंत पोहोचतो। पण ताईंनो, मी तुम्हाला ज्या चमत्कारिक वस्तूविषयी सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला बाजारात जाऊन हजारो रुपये खर्च करण्याची किंवा कुठे भटकण्याची अजिबात गरज नाही। ती अद्भुत वस्तू आपल्या स्वतःच्या घरात म्हणजेच आपल्या हक्काच्या स्वयंपाकघरातच असते। रोज अन्न शिजवताना आपण ती वस्तू पाहतो, हाताळतो, पण दुर्दैवाने तिच्यामध्ये दडलेली आणि आध्यात्मिक आणि तांत्रिक ताकद आपल्याला माहीत नसते। स्वयंपाकघर हे अन्नपूर्णाचे स्थान आहे आणि तिथे असलेल्या काही गोष्टींमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची आणि माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची अफाट क्षमता असते। जेव्हा ही साधी वाटणारी वस्तू एका विशिष्ट मंत्राच्या शक्तीने अभिमंत्रित करून आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावर ठेवतो ना, तेव्हा घरातील सर्व वास्तुदोष, पितृदोष आणि वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेली अलक्ष्मी म्हणजेच दरिद्रता एका रात्रीत घर सोडून पळून जाते। घरात एक प्रकारची शांतता आणि प्रसन्नता अनुभवायला मिळते। तुम्हाला कदाचित माहीत नसेल, आपल्या घराचा उंबरठा किंवा चौकट ही केवळ लाकडाचा किंवा सिमेंटचा किंवा संगमरवरचा मार्बलचा एक तुकडा नसतो। आध्यात्मिक भाषेत सांगायचं तर उंबरठा हा घराचा रक्षक असतो। ती पवित्र जागा जिथून माता लक्ष्मी सुख समृद्धीचे आशीर्वाद घेऊन आपल्या घरात प्रवेश करते आणि नेमकी हीच ती जागा आहे जिथून बाहेरची वाईट नजर, करणी बाधा आणि नकारात्मक ऊर्जा सुद्धा आत येण्याचा प्रयत्न करत असते। पण आपल्या पूर्वजांनी उंबरठ्याला इतके महत्त्व का दिले? कारण उंबरठा घरातील ऊर्जा नियंत्रित करतो। जर तुमच्या घराचा उंबरठा कमकुवत असेल, तिथे अस्वच्छता असेल किंवा तिथे काही दोष असेल, तर लिहून घ्या। तुम्ही कितीही कष्ट करा, रात्रीचा दिवस करा, महिन्यातून लाखो रुपये कमवा, तो पैसा पाण्यात जाईल। घरात पैसा येईल तर खरा, पण तो आजारपण, कोर्ट कचेरी किंवा विनाकारण होणाऱ्या खर्चात कधी निघून जाईल हे तुम्हाला कळणारही नाही। घरात कधीच बरकत राहणार नाही। म्हणून आज मी तुम्हाला जो अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपाय सांगणार आहे, तो केल्यावर तुमच्या घराभोवती एक असं अभेद्य सुरक्षा कवच निर्माण होईल
की वाईट शक्ती तर दूरच, पण गरिबी सुद्धा तुमच्या घराकडे डोकावून पाहू शकणार नाही. हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात पैशाची आवक वाढेल की तिजोरी नेहमी भरलेली राहील. चला तर मग माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, तुमच्या मनाची उत्सुकता मी आता जास्त ताणत नाही. जास्त वेळ न घेता मी तुम्हाला थेट सांगते की ती एक चमत्कारिक आणि अत्यंत शक्तिशाली वस्तू कोणती आहे, जी तुम्हाला शनिवारी म्हणजे भगवती एकादशीच्या दिवशी सकाळीच आपल्या घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे. ती वस्तू दुसरी तिसरी काही नसून आपल्या रोजच्या फोडणीच्या डब्यातील काळी मोहरी आणि चमकणारे 1 रुपयाचे नाणे आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. कदाचित ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. काही जणांचा विश्वास बसणार नाही. मनात विचार येईल की ओ ताई, रोज भाजीला फोडणी देणारी ती एक छोटीशी काळी मोहरी आणि हातातलं किरकोळ वाटणारं 1 रुपयाचं नाणं, एवढ्या 2च गोष्टी आमच्या आयुष्यातील एवढी मोठी गरिबी कशी दूर होईल? आणि आमच्या पतीची आणि मुलांची रखडलेली प्रगती एवढ्याशा गोष्टीने कशी काय वेगाने सुरू होईल? आणि जो शत्रू आमचं वाटोळं करायला निघालाय, तो या मोहरीसमोर कसा काय लोटांगण घालेल? तुमच्या मनात असे प्रश्न येणं अगदी साहजिक आहे. पण मैत्रिणींनो, आपण या गोष्टींना फक्त भौतिक नजरेने पाहतो. पण आज मी तुम्हाला यामागचं जे गुपित सांगणार आहे, ते ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः थक्क व्हाल. लक्षात ठेवा, आपले ऋषी मुनी आणि पूर्वज उगाचच कोणत्याही गोष्टी सांगून गेलेले नाहीत. तंत्रशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि आपल्या प्राचीन ग्रंथानुसार काळी मोहरी ही साधीसुधी गोष्ट नाही. तिच्यामध्ये न्यायदेवता शनी महाराज आणि माता कालभैरवी, दुर्गेचं अत्यंत उग्र रूप यांची अद्भुत ऊर्जा सामावलेली असते. काळ्या मोहरीमध्ये नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे खेचून घेऊन तिला जागीच नष्ट करण्याची प्रचंड ताकद असते. तुमच्या घरात विनाकारण कटकटी होतात, कोणाचे कोणाशी पटत नाही, किंवा बाहेरच्या लोकांची वाईट नजर तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला लागली आहे, किंवा एखाद्या हितशत्रूने तुमच्या घरावर वाईट कृत्य तंत्रमंत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा वेळी ही काळी मोहरी ढाल बनून उभी राहते. जेव्हा आपण मोहरीचा हा विशिष्ट उपाय उंबरठ्यावर करतो, तेव्हा ती घरात प्रवेश करू पाहणाऱ्या कोणत्याही वाईट नजरेला, शत्रूच्या कुटील चालींना नष्ट करते. वाईट शक्तींना उंबरठ्याच्या बाहेरच जागच्या जागी भस्म करून टाकते. शत्रूची ही सगळी बुद्धी भ्रष्ट होते आणि तो तुमच्या समोर नतमस्तक होतो. आता राहिला प्रश्न त्या 1 रुपयाच्या नाण्याचा. शास्त्रानुसार कोणताही धातू हा ऊर्जेचा उत्तम सुवाहक कंडक्टर असतो. त्यातील गोल आकाराचे नाणे हे केवळ पैसा नसून ते स्थिर लक्ष्मी आणि कुबेर देवांचे प्रतीक मानले जाते. 1-1 हा अंक सूर्यदेवाचा मानला जातो, जो माणसाला समाजात मान, सन्मान, यश आणि कीर्ती मिळवून देतो. आपल्या घरात पैसा येतो, पण तो टिकत नाही. याचं कारण आपल्या घरात लक्ष्मी स्थिर नसते, ती चंचल होते. जेव्हा आपण या धातूच्या नाण्याला काळ्या मोहरीसोबत एकत्र करतो, तेव्हा एक अद्भुत चुंबकीय क्षेत्र तयार होतं. मोहरी घरातील नकारात्मकता शोषून बाहेर फेकते, तर नाणे माता लक्ष्मीच्या दिव्य लहरींना आकर्षित करून त्यांना घरात खिळवून ठेवते. बघा, जेव्हा शनिवार आणि भगवत एकादशीच्या शुभ मुहूर्तावर या 2 गोष्टी एकत्र करून आपण उंबरठ्यावर स्थापित करतो, तेव्हा संपूर्ण घराभोवती एक पॉझिटिव्ह एनर्जी, एक ऑरा तयार होतो. आता हा उपाय कसा करायचा हे अगदी काळजीपूर्वक ऐका. एकही चूक होऊ देऊ नका, कारण ही अत्यंत प्रभावी विधी आहे. ही विधी कधी करायची? तर एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी उठला तर अतिउत्तम, नाहीतर सकाळी 8च्या आत हा उपाय नक्की करा. स्वच्छता. सर्वात आधी घराची स्वच्छता करून घ्या. घराचा मुख्य दरवाजा झाडून स्वच्छ करा. उंबरठा पाण्याने स्वच्छ पुसून रांगोळी, स्वस्तिक, उंबरठ्यावर हळदी कुंकाने डाव्या आणि उजव्या बाजूला सुंदर स्वस्तिक काढा. उंबरठ्याच्या मध्यभागात थोड्या अक्षदा, तांदूळ ठेवा. पोटली तयार करायची आता आपल्याला. आता एक छोटासा लाल किंवा पिवळा सुती कॉटनचा तुकडा घ्या. त्यात एक मोठा चमचा भरून काळी मोहरी आणि त्यावर 1 रुपयाचे नाणे ठेवा. संकल्प आणि प्रार्थना करा. ही पोटली आपल्या उजव्या हातात धरा. डोळे बंद करून तुमच्या पतीचे नाव, मुलाचे नाव मनात घ्या आणि त्यांच्या प्रगतीची प्रार्थना करा. तुमच्या आयुष्यात जी काही पैशाची अडचण असेल ती दूर व्हावी म्हणून माता लक्ष्मीला साकडं घाला. मंत्र जप. त्यानंतर मनातल्या मनात 3 वेळा म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि 3 वेळा म्हणा ओम शं शनीश्वराय नमः. आता ही पोटली व्यवस्थित बांधून घ्या. ही पोटली तुम्हाला शनिवारच्या दिवशी सकाळीच तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या उजव्या बाजूला घरातून बाहेर पडताना जो उजवा हात येतो तिथे खाली ठेवायची आहे.
किंवा उंबरठ्याला स्पर्श करून वरच्या बाजूला लपवून ठेवायचे आहे. जर उंबरठ्याखाली जागा नसेल तर दरवाजाच्या चौकटीला तुम्ही ही पोटली बांधू शकता, जेणेकरून कोणाचाच पाय लागणार नाही आणि ती कोणाला सहज दिसणारही नाही. मुख्य उपायासोबतच मी तुम्हाला 2 अतिरिक्त विशिष्ट उपाय सांगणार आहे, जे तुम्हाला याच दिवशी करायचे आहेत. मिठाच्या पाण्याचा पोचा. शनिवारी एकादशीच्या दिवशी घरात लादी पुसताना पाण्यात थोडे अख्खे मीठ म्हणजेच खडे मीठ टाका. याने घरातील भांडण तंटे संपतील आणि पती पत्नीतील प्रेम वाढेल. आता शत्रुनाशासाठी विशेष उपाय. जर तुम्हाला वाटत असेल की कोणाची तरी वाईट नजर आहे किंवा शत्रू प्रगतीत अडथळा आणत आहे, तर शनिवारी संध्याकाळी 7च्या सुमारास उंबरठ्याच्या बाहेर डाव्या बाजूला मोहरीच्या तेलाचा एकमुखी दिवा लावा आणि त्यात 2 काळ्या मोहरीचे दाणे टाका. शत्रुचारही मुंड्याचित होतील आणि स्वतःहून तुमच्याशी मैत्री करायला येतील. माझ्या प्रिय बहिणींनो, मी स्वतः एक संसारी स्त्री आहे. घराची जबाबदारी, मुलांचे भविष्य, पतीची नोकरी या सगळ्या गोष्टींची चिंता एका स्त्रीला किती असते हे मी चांगल्या प्रकारे समजू शकते. मी स्वतः हा उपाय अनुभवलेला आहे. शास्त्रामध्ये आणि आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या या गोष्टींमध्ये प्रचंड ताकद आहे. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने हा उपाय करतो, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्याला मदत करायला धावून येतं. भागवत एकादशी तुमच्या आयुष्यातील सगळा अंधार दूर करणारा आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता अगदी मनोभावे हा उपाय करा. तुम्हाला स्वतःला जाणवेल की घरातील चिडचिड कमी झालेली आहे, पतीला नोकरीत बढती किंवा व्यवसायात नवीन संधी मिळत आहेत आणि मुलांचे मन अभ्यासात लागत आहे. तर मैत्रिणींनो, वेळ अजिबात घालवू नका. एकादशीचा दिवस उजाडताच हा उपाय नक्की करा आणि आपल्या आयुष्यात सुखाचे, समृद्धीचे स्वागत करा. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच प्रभावी उपाय तुम्हाला रोज पाहायला मिळतील. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तरीही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्ही अजूनही कमेंट केली नसेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून भगवंताचे आशीर्वाद मिळवा. हा व्हिडिओ तुमच्या बहिणी, मैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, कारण दुसऱ्याचे भले केले की आपलेही आपोआप भले होते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुम्हा सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवो हीच प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.